मिररचा प्रॉब्लेम तुमच्या लक्षामध्ये आला, त्याच्यानंतर आपण लेन्स स्टार्ट केली, करेक्ट आहे का नाही? लेन्स मध्ये आपण दोन टाईप शिकलो. ऍक्च्युली आपण स्पेरिकल लेन्सचा टाईप शिकलो. स्पेरिकल लेन्स मध्ये दोन टाईप शिकला तुम्ही. कोणते म्हणजे कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्केव्ह लेन्सची जी पण फोकल लेंथ असते ती कशी असते? निगेटिव्ह असते. आणि कॉन्व्हेक्स लेन्सची कशी असते? पॉझिटिव्ह असते. त्याच्यानंतर आपण लेन्सचा फॉर्म्युला शिकला. लेन्सचा फॉर्म्युला काय होता? 1/b minus 1/u which is equal to 1/f. This is the actual formula of the lens. By this formula we want to find out some problems, answers over there. तुम्हाला थोड्याशा काही प्रॉब्लेम्स पण त्याच्यामध्ये लक्षामध्ये घ्यायचे. तुम्हाला जर मी एखादी कंडिशन सांगितली, समजून चला, जसे आपण कॉन्व्हेक्स लेन्सच्या 6 कंडिशन्स अभ्यासल्या, बरोबर का नाही? वेअर ऑब्जेक्ट वी कॅन प्लेस ओव्हर देअर, एम आय राईट? तुम्ही ऑब्जेक्ट कोणत्या ठिकाणी प्लेस करू शकता. तर सगळ्यात पहिली कंडिशन तुम्ही तिथे शिकला होता, कोणती होती ती? ऑब्जेक्ट प्लेस्ड ॲट इन्फिनिट डिस्टन्स फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. देन नेक्स्ट वन इज द फायनाइट डिस्टन्स वरती. त्याच्यानंतर पुढं 2f1 वरती तुम्ही ऑब्जेक्ट ठेवला. नंतर 2f1 आणि f1 याच्यामध्ये ऑब्जेक्ट ठेवला. नंतर f1 वरती ठेवला आणि लास्टला f1 आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवला. या 6 कंडिशनची जर का इमेज कोणत्या ठिकाणी फॉर्म होते अदर साइडला, तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे, माहित असलं पाहिजे. जर मी इन्फिनिटी डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट ठेवलेला आहे ऑप्टिकल सेंटर पासून, तर तयार होणारी इमेज कुठं असेल सांगा. सांगाल पटपट बोलायचं. कुठं तयार होईल? प्रिन्सिपल फोकस वरतीच तयार होईल. पॉइंट साइज ती इमेज असेल, इन्व्हर्टेड असेल आणि रिअल असेल. हे झाले त्याचे नेचर. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन तुम्ही अभ्यासली. त्याच्यामध्ये दुसरी कंडिशन काय सांगते? ऑब्जेक्ट आपण फायनाइट डिस्टन्स वरती ठेवलेला आहे, बियॉन्ड द 2f1 च्या बाजूला ठेवलेला आहे असं आपण सांगितलं की नाही, बियॉन्ड द 2f1. त्यावेळेस पण तुम्ही काय केलं, तर त्याची मिळणारी जी इमेज आहे ती इमेज कुठे भेटली म्हणून सांगितलं, तर f2 आणि 2f2 च्या मध्ये भेटली. आणि ती पण डिमिनिश्ड साइजची इमेज होती, इन्व्हर्टेड होती आणि रिअल. करेक्ट. देन थर्ड चुकीचं का काय? अनुष्का रिअलच होती बाळा. सगळ्यात शेवटची व्हर्च्युअल आहे. तू काय व्हर्च्युअल लिहिले काय? अनुष्का कापसे व्हर्च्युअल लिहिले का? चुकलं की नाही? आपण कॉन्व्हेक्स लेन्सच्या 6 कंडिशनच्या बाबतीमध्ये थोडी रिव्हिजन घेतोय. त्याच्यातली दुसरी कंडिशन आहे ही, जी बियॉन्ड काय केलंय आपण ऑब्जेक्ट ठेवलेला आहे 2f1. सगळ्यांना बाकीच्यांना करेक्ट आहे सगळं. एखाद्याचं मी समजून होऊ शकतो लिहित असताना, पाहत असताना. त्याला आपण जसं स्लिप ऑफ हँड असतो, स्लिप ऑफ टंग असते, स्लिप ऑफ माइंड पण असतो, त्यावेळेस असते. लिहिताना माइंड मध्ये करेक्ट असते पण चुकीचं असतं, त्या पद्धतीने. थर्ड कंडिशन होती, तुम्ही ऑब्जेक्ट ठेवलेला आहे 2f1 वरती, बरोबर आहे का? ज्यावेळेस ऑब्जेक्ट 2f1 वरती ठेवला त्यावेळेस तुम्हाला इमेज तयार कुठे झाली? 2f2 वरती इमेज तयार झाली. जितक्या उंचीचा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे साईज शब्द वापरा, जेवढ्या साईजचा ऑब्जेक्ट आहे तेवढ्याच साईजची इमेज तयार झालेली आहे. कुठं? 2f2 वरती, बरोबर आहे का नाही? ती पण इन्व्हर्टेड आहे, उलटी आहे आणि रिअल आहे. कशी आहे? रिअल आहे. आणि चौथी कंडिशन नंतर आपण अभ्यासली 2f1 आणि 2f1 आणि फक्त f1 या दोघांच्या मध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट ठेवला त्यावेळेस बियॉन्ड द 2f2 इमेज तुम्हाला मिळाली. ही पण कशी होती? रिअल, इन्व्हर्टेड आणि लार्ज इन साइज होती, हे का नाही? त्याला तुम्ही कसे म्हटलं, नाव काय दिलं? हायली मॅग्निफाइड. त्याच्यानंतर पाचवी जी कंडिशन आहे, पाचवी कंडिशन, त्या 5व्या कंडिशन मध्ये सांगितलं की ऑब्जेक्ट जो आहे तुम्ही कुठे प्लेस करणार आहे? आता f1 वरती ऑब्जेक्ट प्लेस करणार आहात. f1 वरती ऑब्जेक्ट प्लेस केल्यानंतर जे प्रोजेक्शनच्या तुम्ही रेज पाठवलेले आहेत, लाईन पाठवलेले आहेत, त्या दोन्ही एकमेकींना कशा जातात? तरी पॅरलली जातात. ही कंडिशन खूप महत्वाची. आणि पॅरलल लाईन्स ह्या इन्फिनिटी डिस्टन्स वरती एकमेकांना इंटरसेक्ट करतात.
बरोबर आहे का नाही? आणि ज्या ठिकाणी ते इंटरसेक्ट करतील त्या ठिकाणी तिथं इमेज काय होईल, फॉर्म होईल इन्फिनिटी डिस्टन्स वरती. आणि ही एक्स्ट्रीमली लार्ज इमेज असेल, एक्स्ट्रीमली लार्ज इमेज असेल. त्याच्यानंतर आणखी रिअल असेल आणि इनव्हर्टेडच असेल. शिकला हे? त्याच्यानंतर लास्ट जी कंडिशन होती कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाबतीमधली ती अशी होती, काय सांगितलं लास्ट कंडिशन मध्ये, ऑब्जेक्ट कुठं प्लेस करायचा गजानन, कुठं ऑप्टिकल सेंटर आणि F1 च्या मध्ये तुम्ही पुट केला तो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. ज्यावेळेस त्याचे प्रोजेक्शन्स पाठवले तर तुमच्या लक्षामध्ये असं आलं की समोर जाऊन ह्या दोन लाईन ज्या आहेत त्या एकमेकांना पॅरलली पण नाहीत गेल्या, एकमेकांना क्रॉस पण नाहीत करणार आहेत. बरोबर आहे का नाही? जर त्या एकमेकांना क्रॉस नाहीत करणार पुढे जाऊन तर आपण एक इमॅजिन केलं ते पाठीमागं कुठेतरी क्रॉस झाले असतील. बरोबर का नाही? ते रेस पाठीमागं आपण एक्सटेंड केले आणि ज्या बाजूला ऑब्जेक्ट तुम्ही ठेवलाय लेफ्ट साइडला त्याच बाजूला इमेज फॉर्म झाली. करेक्ट आहे का नाही? त्याच बाजूला इमेज फॉर्म झाली आणि ती इमेज जी आहे ती व्हर्च्युअल होती, इमॅजिनरी होती. व्हर्च्युअल इमेज आहे ती. करेक्ट? आणि इरेक्ट होती. कशी होती? इरेक्ट. आणि साईजने कशी होती? ऑब्जेक्ट पेक्षा मोठी होती, लार्ज होती. त्याच्यानंतर ही झालं कॉन्व्हेक्सच्या 6 कंडिशन. कॉन्केव्हच्या 2च कंडिशन्स तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. कोणत्या 2 कंडिशन्स आहेत कॉन्केव्हच्या? एक, इन्फिनिटी डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट ठेवा, मिळणारी जी पण इमेज असेल ती कुठे भेटेल तुम्हाला? F1 वरती भेटेल, फोकस वरती भेटेल. आणि ती साईजला कशी असेल? स्मॉल असेल, डिमिनिश्ड असेल, पॉइंट साईज असेल. इरेक्ट असेल का इन्व्हर्टेड असेल? इरेक्ट असेल. व्हेरी गुड. त्याच्यानंतर दुसरी एक कंडिशन कॉन्केव्हच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितली की ऑप्टिकल सेंटर ते इन्फिनिटी, ऑप्टिकल सेंटर ते इन्फिनिटी याच्या दरम्यान कुठेही ऑब्जेक्ट ठेवा, कुठे कोणत्याही ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवला तरी सुद्धा मिळणारी जी इमेज आहे ती कुठे भेटेल तुम्हाला? कुठे भेटेल? प्रिन्सिपल फोकस आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये भेटेल. नीट बघा, फक्त फोकस वरती नाही, प्रिन्सिपल फोकस आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये भेटेल. आणि ही इमेज सुद्धा इरेक्ट असेल, व्हर्च्युअल असेल. व्हर्च्युअल आहे, व्हर्च्युअल म्हणजेच इमॅजिनरी, व्हर्च्युअल आहे, इरेक्ट आहे. ठीक आहे? त्याच्यानंतर लेन्सचा फॉर्म्युला लक्षामध्ये घेतला 1/v. काय होता लेन्सचा फॉर्म्युला? लेन्सचा फॉर्म्युला काय होता? 1/v minus 1/u is equal to 1/f. त्यातला v काय आहे? v stands for image distance. Image distance from optical center. आता हे इमेजचं डिस्टन्स आहे ऍक्च्युली त्या 2 कंडिशन जर सोडल्या म्हणजे कोणत्या? कॉन्केव्हची जर कंडिशन सोडली तर व्हर्च्युअल ती एकाच बाजूला मिळेल, ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवला त्याच बाजूला इमेज भेटेल. बाकीच्या 5 कंडिशन कॉन्व्हेक्सचे जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये इमेज ही दुसऱ्या बाजूला रिफ्रॅक्शन झाल्याच्या नंतर म्हणजे लेन्सच्या एका बाजूला ऑब्जेक्ट ठेवलाय, अदर साइडला दुसऱ्या बाजूला S2 जे म्हणतात तुम्ही, S1 आणि S2 हे 2 सरफेसेस आहेत कोणाचे? लेन्सेसचे. बरोबर आहे का? S1 च्या बाजूला जर तुम्ही ऑब्जेक्ट ठेवला असेल तर S2 च्या बाजूला इमेज मिळते, हे तुम्हाला सांगितलं. बरोबर आहे का? ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम ऑप्टिकल सेंटर. आणि F तर माहिती सर्वांना, F काय? हा स्मॉल F आहे बरं का, फोकल लेंथ आहे, फोकल लेंथ. येऊन घेतलं कालच्या लेक्चर सगळ्यांनी घ्यायचे. एक प्रॉब्लेम घ्यायचा राईट आउट. In the convex lens, object placed at finite distance from the optical center that is 25 centimeter. That is 25 centimeter.
आफ्टर रिफ्रॅक्शन ऑफ रेज, आफ्टर रिफ्रॅक्शन ऑफ प्रोजेक्शन रेज म्हणा, आफ्टर रिफ्रॅक्शन ऑफ प्रोजेक्शन रेज, what is the actual distance, what is the actual distance, लिहायचंय पुढं, what is the actual distance of image from the optical center, what is the actual distance of the image from the optical center, from the optical center, if 15 centimeter focal length, if 15 centimeter focal length of the given lens, कंसातल्या कॉन्व्हेक्स लेन्स, त्याच्या खाली आणखी त्याच प्रॉब्लेम मध्ये ऑल्सो कन्स्ट्रक्ट द कॉन्फिगरेशन, ऑल्सो कन्स्ट्रक्ट द कॉन्फिगरेशन, also construct the configuration. परत सांगा मला ऑब्जेक्ट नेहमी कुठे ठेवता तुम्ही? डाव्या बाजूला ठेवता. लेन्सच्या ऑप्टिकल सेंटर पासून डाव्या बाजूला ऑब्जेक्ट असतो, म्हणून ऑब्जेक्टचं डिस्टन्स पॉझिटिव्ह दिला असेल तरी पण घेताना निगेटिव्ह घ्यायचं. क्लिअर झाला पॉइंट? प्रॉब्लेम सोडवत असताना हे लक्षातच ठेवायचं. मग ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण -25 सेंटीमीटर घेतलं. आता ही फोकल लेंथ जी आहे तुम्हाला शेवटी सांगितलं की कॉन्व्हेक्स लेन्स दिलेली आहे. कुठली दिलेली आहे? कॉन्व्हेक्स लेन्स. मग कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ काय असते? पॉझिटिव्ह. जर तिथे निगेटिव्ह दिली असती तर मग नक्कीच तो कॉन्व्हेक्स लेन्स नसता. बरोबर आहे का नाही? देतानाच त्यांनी सांगितलं की पॉझिटिव्ह जर फोकल लेंथ दिली तर तो असताना काय आहे? कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ठीक आहे. आणि तरीही आणखी कन्फर्मेशन साठी शेवटी कंसामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स हा शब्द पण वापरलाय ना. त्यामुळे अडचणीत तुम्ही जम्बलिंग मध्ये अजिबात जायचं. आता ह्या किमती ज्या आहेत त्या रिअल डायरेक्टली पुट करा. 1/v तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. -1/u ची किंमत आहे -25. u ची किंमत -25 which is equal to ही चिन्हासकट उचलायची आहे इथून. हे साइन जे आहे ते फॉर्म्युला आहे. हे साइन जे आहे ते ऑब्जेक्टचं आहे. क्लिअर झाला सगळ्यांचा पॉइंट? इकडे 1/f. f ची किंमत किती आहे? 15. आता ही मायनस साइन बाहेर आलं तर ह्या मायनस व्हॅल्यू काय होती? कॅन्सल, प्लस होऊन जाते. 1/v प्लस 1/25 which is equal to 1/15. आता हे 1/25 या 1/v ला काय आहे? प्लस आहे. इकडे पाठवून दिल्यावर काय होईल? मायनस. हे अख्खं चिन्ह सहित या बाजूलाच आहे. 1/v which is equal to 1/15 minus 1/25. काही जण असे करतात की 1/25 इकडल्या बाजूला नेतात, मायनस होते हे खरं आहे, पण आधी 1/25 करतात, -1/15 करतात. चूक आहे. ऑलरेडी हा इकडे आहे बरोबर. साइनच्या इकडे 1/15 ऑलरेडी प्रेझेंट आहे. याला उचलायचंय, इकडल्या बाजूला घेऊन जाताना या 1/15 मधून 1/25 काय होणार आहे? मायनस होणार. ही प्रोसेस आहे जे की आपण इथे केलं. 1/v which is equal to त्यांचा पाया समान नाही, छेद समान नाही, डिनॉमिनेटर सेम नाही, तर दोन तुम्ही प्रोसेस वापरू शकता. एक तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि दुसरी असेल, दुसरी कोणती असेल? एलसीएम काढायचं दोघांचं. समजतंय? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, सोपं आहे. 25 एक 25 मायनस 15 एक 15 होल डिवाइडेड बाय 25 गुणिले 15 25 25 बाय 15. किती उत्तर येते त्याचं? 300. 1/v which is equal to 25 वजा 15 किती झालं? 10 होल डिवाइडेड बाय 375. आता आपली परत ती इन्व्हर्टेड प्रॉपर्टी फी डायरेक्टली वरती घ्या, 1 खाली 375 वरती घ्या, 10 खाली. नाही लक्ष देत क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. बरोबर आहे ना? मी डायरेक्टली घेतो v which is equal to 375 होल डिवाइडेड बाय 10.
आता 10 ने 375 ला भागले की उत्तर तुमचं डायरेक्टली येणार आहे. व्ही विच इज इक्वल टू काय उत्तर असेल 10 ने भागायचंय, एक दशांश चिन्ह इकडे सरकेल उजवीकडून डावीकडे 37.5. ही कशामध्ये असेल सेंटीमीटर मध्ये. ठीक आहे. इमेजचं डिस्टन्स आलं, राईट साइडला इमेज जनरेट होईल कारण त्यांनी सांगताना सांगितलंय की ऑब्जेक्ट ठेवताना बियॉन्ड कुठे ठेवलाय 2f1 बियॉन्ड शब्द वापरलाय किंवा फायनाइट डिस्टन्स वरती. फायनाइट डिस्टन्स आणि फायनाइट डिस्टन्स किती आहे 25 सेंटीमीटर. आता ही इमेज नेहमी कोणत्या बाजूला येते ह्याचं चिन्ह आपण नंतर डायग्राम ड्रॉ केल्यानंतर घेऊ. डायग्राम ड्रॉ करू. कोणती लेन्स सांगितली, लेन्स कोणती सांगितली कॉन्व्हेक्स लेन्स सांगितली. हा असेल ऑप्टिकल सेंटर, हा असेल हॉरिझॉन्टल ऍक्सिस त्याचा. ठीक आहे. हॉरिझॉन्टल ऍक्सिसला नाव काय दुसरं प्रिन्सिपल ऍक्सिस. इथं सपोज F1 आहे, इथं सपोज 2f1 आहे आणि बियॉन्ड द 2f1 फायनाइट डिस्टन्स आहे समजून चला इथपर्यंत आपण काय करू घेऊया. त्या ऑप्टिकल सेंटर पासून ऑब्जेक्ट इथं ठेवलेला आहे. किती अंतरावर ठेवला आहे 25 सेंटीमीटर वर. बरोबर. इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला. प्रोजेक्शन्स पाठवा. एक प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल रे जाईल. या बाजूला प्रिन्सिपल फोकस सेकंड आहे, इकडे आहे 2f. प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहे जी पण लाईन असेल ती प्रिन्सिपल फोकस मधून ट्रान्सफर होईल या पद्धतीने. इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. दुसरा रेफरन्स जो आहे तुम्ही कशामधून पाठवता ऑप्टिकल सेंटर मधून. ऑप्टिकल सेंटर मधून रे पाठवला तर काय होईल रे तो तसाच पुढे जाईल, त्याच्यामध्ये बेंड येणार नाही काही. तयार झालेली इमेज कुठे तयार झाली का कुठे तयार झाली F2 आणि 2f2 च्या मध्ये तयार झाली. सपोज या ऑब्जेक्टचं नाव AB आहे, तयार झालेली इमेज काय असेल A', तुम्हाला जो दुसरी कंडिशन मी कालच्या लेक्चरला शिकवली ती इथं बसते का परफेक्ट बसते का. दुसऱ्या कंडिशन मध्ये ऑब्जेक्ट कोणत्या ठिकाणी ठेवला होता कॉन्व्हेक्स लेन्सच्या 6 कंडिशन शिकवल्या काल मी. त्याची दुसरी कंडिशन बघा, दुसरी समीक्षा कुठे ठेवला ऑब्जेक्ट F1 वर ठेवला होता 2f1 वर ठेवला होता. बियॉन्ड द 2f1 ठेवला होता. इथं पण तेच आहे बियॉन्ड द 2f1. तयार झालेली इमेज कुठे तयार झाली बरोबर आहे. सेम आली डायग्राम. इन्व्हर्टेड आली का इमेज आली, रिअल आली का आली. आता इमेज इन्व्हर्टेड आहे तर त्या इमेजला साइन तुम्ही देऊ शकता. आणि पुढे सांगायचं डॉट 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 निगेटिव्ह साइन indicates that negative sign indicates that image is inverted. Image is real and inverted. This is your problem. Very simple आहे ना. प्रश्नाच्या बाबतीमध्ये फक्त दिसते अनालाइज द डायग्राम अँड सॉल्व द गिवन whatever may be the UVF जे तुम्हाला फाइंड आउट करायचे ते काढायचे बरोबर. डायग्राम अनालाइज करत असताना डायग्राम मध्ये दिलंय काय, डायग्राम मध्ये ऑब्जेक्ट ठेवलाय कुठं, इमेज जनरेट कुठं झाली, इमेजचं डिस्टन्स किती आहे, ऑब्जेक्टचं डिस्टन्स किती आहे, काढायचंय का बघायचंय, फोकल लेंथ किती दिली पाहिजे बरोबर. त्यानुसार तुम्हाला काय करायचंय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आणि हा प्रॉब्लेम कॉन्व्हेक्स लेन्सचा आहे का कॉन्केव्ह लेन्सचा आहे हे बी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे बरोबर आहे का नाही. कोणती लेन्स आहे अनुष्का कॉन्व्हेक्स लेन्स आहे. याची फोकल लेंथ कशी असेल पॉझिटिव्ह असेल. ही फोकल लेंथ कशी असेल पॉझिटिव्ह. मग दिली ती ऍज इट इज घ्यायची का त्याच्यामध्ये चेंज करायचा, ऑब्जेक्टचं डिस्टन्स किती येत आहे
You can easily solve it. Very simple question. Try now. Very simple question. प्रयत्न करायचा.